नमस्कार। आज आपल्याला बनवायचा आहे शिमला मिरचीचा ठेचा। ही रेसिपी तुमच्याकरता नवीनच असेल, पण मी ही नेहमी बनवते। कारण का आता मुलं शिमला मिरचीची भाजी खात नाही, अशा फोडी कापून केली तर मग मी त्याचा ठेचा बनवते आणि ती माझ्या मुलांना फार आवडते किंवा घरात पण सगळेच खातात माझ्याकडे। त्याकरता मी ही अर्धा किलो शिमला मिरची, म्हणजे ह्या बघा ह्या साईजच्या 4 शिमला मिरची होत्या, त्या मी 3 कापल्या आणि ही एक ठेवली तुम्हाला दाखवण्याकरता। ती पण अशीच फोडी कापून घ्यायची आहे। हे मी 5 कांदे घेतले आहेत मध्यम साईजचे, ते बारीक कापून घेतलेले आहे। हे ओलं खोबरं घेतलं आहे त्या घालण्याकरता भाजीत। हे तेल घेतलं आहे, मोठा डाळीचा 1.5 चमचा तेल घेतला आहे मी। ही कोथिंबीर घेतली आहे भाजीत घालण्याकरता। हा हिरवी मिरची लसूण ठेचा, म्हणजे कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण हे मी वाटून ठेवते। कारण हे वाटण वाटल्यामुळे मला तरी खूप सोपं पडतं। एकदाच आपलं वाटण वाटून ठेवलं तर 15-20 दिवस बघायला लागत नाही। रोज लसूण सोला, मिरची, मग ते एवढंसं मिक्सरला बारीक पण होत नाही आणि वेळ पण वाचतो। कापून टाकल्यामुळे काय होतं, मुलं मिरच्या वगैरे किंवा मोठी पण माणसं बाजूला काढून टाकतात। कढीपत्ता पण मी यात वाटलेला आहे। असं वाटून ठेवल्यामुळे वेळ पण वाचतो आणि हे पोटात जाणं खूप चांगलं असतं हे वाटलेला ठेचा। म्हणजे तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही पोपटी मिरच्यांचा करू शकतात, जास्त तिखट पाहिजे असेल तर हिरव्या मिरचीचा करू शकतात। आपल्या आवडीप्रमाणे आपण हा ठेचा बनवून ठेवू शकतात आणि हा तेलात परतून ठेवायचा आहे, त्याच्यामुळे हा छान राहतो फ्रीजमध्ये, खराब होत नाही आणि रंग बदलत नाही त्याचा। ही मी मोहरी आणि जिरं घेतलं आहे फोडणी करता। जिरं मी अर्धा चमचा घेतलेला आहे, अर्धा टीस्पून, कारण का ते जिरा पावडर घालायची आहे म्हणून। आणि मोहरी 1 टीस्पून घेतलेली आहे। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि ही हळद मी 1 टीस्पून घेतलेली आहे। पाव चमच्यापेक्षा कमी हिंग कमी लागतो, हिंग घेतला आहे मी। ही अर्धा टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून धना पावडर, कारण कोथिंबीर पण घेतलेली आहे, मग त्याच्यानुसार हे कमी घ्यायचं। आणि आता मी शिमला मिरची कशी बारीक करायची ती आपण बघूया। हे बघा इथे माझ्याकडे आहे बारीक करायचं। मी याच्यात शेंगदाणे पण बारीक करते, शिमला मिरची किंवा मला काय पाहिजे शिराळं असं याच्यात छान बारीक होतं। ते कसं बारीक होतं ते मी तुम्हाला दाखवते। शिमला मिरचीचं पूर्ण बी काढून टाकायचं आहे। शिमला मिरचीत पण भरपूर सी विटॅमिन्स असतं। हल्ली तर काही चायनीज पदार्थांमुळे मुलांच्या पोटात जातात, पण तरी पण अशी भाजी पण खाल्लेली चांगली। हिरवं पण आहे आणि प्लस त्याच्यात सी विटॅमिन पण भरपूर आहेत। रोज रोज भाजी काय करायची हा प्रश्न असतो, तर मग ह्या अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भाज्या केल्या तर सर्वांनाच खायला छान वाटतं, मोठ्यांना पण आणि छोट्यांना पण। हे बघा असे शिमला मिरचीचे कसेही वाकडे तिकडे मोठे कसेही पीस बनवायचे, तुकडे असे करून घ्यायचे। आणि हे बघा हे असं छान ह्याच्यात बोट ठेवायचं, म्हणजे कसं दाब पडतो आणि छान बारीक होतं। हे बघा याच्यात अशी पटपट छान बारीक होते। तर तुमच्याकडे नसेल तर आणेपर्यंत तुम्ही एकदम बारीक अशी कापून घेऊ शकतात मिरची, म्हणजे जेणेकरून मुलांना कळणार नाही कसली भाजी आहे। कांदा पण शरीराला फार थंड असतो आणि कांद्यामुळे भाजी अशी गोडसर छान लागते। हे बघा कसा ठेचा यात मस्त हिरवा हिरवा दिसतोय, छान बारीक झाला आहे। मी तुम्हाला काढून दाखवते। हे बघा असे सगळे आपल्याला शिमला मिरची ह्याच्यात बारीक करून घ्यायची आहे। वरच्यावर असं बोट टाकून हलवायचं आहे, कारण आपण चमचा घेऊ शकत नाही, कारण हे धरावं लागतं म्हणून। त्याच्यामुळे हे बघा मी कशी ही बोटं हलवते, त्याच्यामुळे शिमला मिरची खाली जायला मदत होते। हे बघा असं हे पूर्ण भरून घ्यायचं आहे
शिमला मिरचीचं पूर्ण बी काढून टाकायचं आहे, किंवा टोमॅटो पण कापताना तुम्ही जेवढं आपल्याला काढता येईल तेवढं बी काढून टाकायचं असतं. कारण हे बी चांगलं नसतं आपल्या शरीराला. एक तर मध्ये बारीक झालेलं पाहिजे मिक्सरमध्ये. आता टोमॅटोचं बी मिक्सरमध्ये बारीक करू शकतो आपण, हे शिमला मिरचीचं नाही करू शकत. तेव्हा ते आपण काय करायचं आहे, बाजूला काढून मी टाकलं आहे सगळं. एकदम पटापट बारीक होतात. हे अर्धा किलो मी शिमला मिरची घेतलेल्या, म्हणजे मोठ्या 4 होत्या. वेळ लागत नाही याला. हे बघा मस्त शिमला मिरची बारीक झाली आपली. हे बघा, हे अशी आपल्याला सगळी छान बारीक करून घ्यायची आहे. यालाच ठेचा म्हणतात. आणि ती छान भाजी परतून घ्यायची आहे. हे बघा, आता ह्या शेवटी राहिल्यात मिरच्या, त्या असं एकदा उलटं फिरवून घ्यायचं, म्हणजे त्या हलल्या जातात आणि सगळं बारीक होतं, म्हणजे जराही राहत नाही या भांड्यात. असं उलटं सुलटं फिरवून घ्यायचं आहे. बघा, इथे आपली सगळी शिमला मिरची बारीक करून झाली आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. हे बघा, मी इथे कढई तापत ठेवली आहे. त्यात आता आपल्याला घालायचं आहे तेल. डाळीचा 1.5 चमचा मी तेल घेतलेला, आपण ज्याने डाळ घेतो ते मोठा. तर तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. हे बघा, इथे आपलं तेल छान गरम झाले. त्यात घालायचे मोहरी, छान मिक्स करून घ्यायचे. हे बघा, मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे. त्यात घालायचे जिरं. जिरं फुलून द्यायचं आहे 5 सेकंद. आणि कांदा. कांदा पण छान तेलात मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस आता मोठा करते मी. जिरे घालताना बारीक केला होता. बघा, कांदा पूर्ण तेलात मिक्स झालेला आहे आपला. आता यात काय करायचं आहे, कांदा पटकन लाल होण्याकरता आपण जे भाजीला मीठ घालणार आहोत ते घालून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा पटकन लाल होतो. तेल सुटतं त्याला. तेल सुटल्यामुळे तो पटकन लाल होतो, म्हणजे आपला वेळ वाचतो. आता याला फक्त 1.5 ते 2 मिनिट आपल्याला कांदा परतावा लागणार आहे. हिरवी मिरची लसूण ठेचा कसा बनवायचा तो मी दाखवला आहे. तो तुम्ही बघा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मिळेल किंवा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर मिळेल. हे बघा, असा मधून मधून कांदा हलवायचा आहे आपल्याला. असा अर्ध्या मिनिटाने हलवायचा आहे कांदा, कारण गॅस आपण मध्यम ठेवला आहे. हे बघा, मी असं तिरकं बटन ठेवले मध्यम. फुल केला तर तो खूप मोठा होतो आणि कांदा जळून जातो, वर लाल होतो आणि आत कच्चाच राहतो. म्हणून मध्यम गॅसवर आपल्याला कांदा लाल करून घ्यायचा आहे. एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठा पण नाही. बघा, आपला कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. इथे तुम्ही बघू शकतात आपला कांदा छान असा गुलाबी होत चालला आहे. बरोबर 2 मिनटं लागलेली आहेत हा कांदा असा गुलाबी व्हायला.
नाहीतर मग मीठ नाही टाकलं तर 5-6 मिनटं वाट बघावी लागते आपल्याला कांदा परतायला. आता याच्यात आपण ठेचा घालून घेऊया. ठेचा तळलेलाच आहे त्याच्यामुळे फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला. मस्त लसणाचा मिरचीचा वास पण येतोय, कढीपत्ता वाटलेला त्याचा पण वास सुटलाय लगेच. हे बघा. आता याच्यात आपल्याला हळद, हिंग, धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर, आणि यात आपण ही कोथिंबीर पण आधी घालून घेऊया कांद्यात. थोडीशी वरतून आपण सजावटी करता ठेवायचे. मस्त कोथिंबीरेचा रंग येईपर्यंत परतायची आहे तिला, म्हणजे तेलात टाकल्यावर तिचा रंग बदलतो. हे बघा मस्त हिरवी हिरवी दिसते. आता आपल्याला यात घालायचे ओलं खोबरं, ते पण आपण यात घालून घेऊया. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर तुम्ही तोही घालू शकता. हे बघा हेही छान परतून घ्यायचं आहे. आता यात आपल्याला ही बारीक केलेली शिमला मिरची घालूया. गॅस मोठा करायचा आहे, म्हणजे हे जे पाणी सुटले शिमला मिरचीचं ते आटलं जाईल. कारण शिमला मिरची शिजायला टाईम लागणार नाही, आपल्याला वेळ लागणार नाही आहे. हे बघा मस्त हे मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे आपल्याला. हा अगदी तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, पराठ्याबरोबर किंवा फुलक्याबरोबर, रोटीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकतात. एकदम छान अशी ही भाजी लागते. बघा याचा रंग किती छान आला आहे. आता याच्यावर आपल्याला 1 मिनिटभर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे शिमला मिरचीचा कच्चेपणा आहे तो लागणार नाही आपल्याला. आता मी याच्यावर झाकण ठेवते. आणि 1 मिनिट वाट बघायची आपल्याला. गॅस थोडा कमी करते मी, नाहीतर खाली लागून जाईल भाजी. आपण इथे बघूया आपली भाजी कशी झाली ते. मस्त वास सुटला आहे भाजीचा एकदम. कोथिंबीर, मिरची, लसूण, कांदा, हे बघा पूर्ण पाणी त्याचं आटलं आहे. अजून आपल्याला अर्धा मिनिट ही भाजी अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे थोडा पाण्याचा अंश असेल तोही निघून जाईल, म्हणजे खायला एकदम छान लागेल ही भाजी. आणि इथे अर्धा मिनिट झालेला आहे. हे बघा आपली भाजी एकदम छान झालेली आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा इथे आपला शिमला मिरचीचा ठेचा तयार आहे. त्यावर अशी परत वरून सजावट थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबरं, त्यामुळे मुलांना खायची इच्छा होईल भाजी. अशी तुम्ही भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला कशी वाटली. आणि असेच छान छान व्हिडिओ माझे बघत राहा. त्याकरता आता ही तुम्हाला भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आणखी अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.